मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. आपण पाहिलं तर एका बाजूला मधल्या बिरवाडी, दुसऱ्या बाजूला ओंकार खरवली, स्ट्राइक एंडवर परेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंडवर आशिष तार, गोलंदाजी मार्क एंडवर अशोक. पहिला बॉल शॉर्ट पी लाईनचा चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पहिला बॉलवर पहिला गोल्डन सिक्स परेशच्या बॅटमधून आलाय. पहिला बॉलवर पहिला षटकार, गोल्डन षटकार येताना पाहायला मिळतोय. काय सुरुवात झाली आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा प्रकारची सुरुवात होणं ना अनपेक्षित असतं. पहिल्या चेंडूवर षटकार मारलात ना तर खऱ्या अर्थानं समोरच्या गोलंदाजावर एक पहिल्याच बॉल पासून दबाव निर्माण होतो आणि तो दबाव इथं मात्र पुरेपूर निर्माण करण्यात यशस्वी झालाय तो परेश. आता मात्र अशोकला कुठेतरी थोडासा विचार करावा लागणार आहे. अशोक पाहिला मिळतोय गोलंदाजी मार्केटवर. शॉर्ट पी लाईनचा चेंडू फटका फसलाय. झेल मात्र पाहिलं ना तर धरतीला दान केला गेला मैदानाच्या आतमध्ये. मनोज कडून चुकी केली गेली आहे. अशोकचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण षटकार आला त्यानंतर थोडासा टप्पा चेंज केला, थोडंसं चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं आणि व्हेरिएशन करत असताना परफेक्ट जाळ्यात पकडलं गेलं होतं. असं कुठेतरी म्हटलं जातं की गोलंदाजाच्या पाठीचा कणा हा त्याचा क्षेत्ररक्षक असतो आणि ज्या वेळेला तुमचा कणा मोडतो ना तेव्हा तुम्ही 100% फलंदाजाच्या समोर वाकत असता. त्यामुळे तुमचा कणा जर मजबूत असेल ना तर नक्कीच तुम्ही समोरच्या फलंदाजाला 4 हात करू शकता. आणि इथं मात्र पाहिलं तर पाठीचा कणा कुठेतरी थोडंसं कुमकवत होताना पाहिला मिळतोय. मनोजच्या हातातून सोप्पा असा झेल निसटतोय. दबाव आहे. पाहिलं तर दबाव पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर जो दबाव निर्माण झालाय ना तो दबाव झुगारणं तितकंसं सोपं नाही आहे. ओंकार खरवली संघाने देखील आपले इरादे स्पष्ट ठेवलेत. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू मोठा फटका. इथं मात्र आशिष तारच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला हा घणाघातीवार षटकार. धन्यवाद निखिल भोसले साहेब, धन्यवाद अमोल मस्के, धन्यवाद स्वप्नील मोरे. घणाघाती षटकार. आशिष तार डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅटर. आणखीन एक यावेळेला स्टेट डाऊन द विकेट. चेंडू फरार. आणखीन एक षटकार. आशिष तार आपण पाहिलं ना तर बॉडी लँग्वेज पाहिली ना तर एकदम असं वाटेल की किती ताकद असेल या खेळाडूत. परंतु पाहिलं तर बॅटला जर मिडल ऑफ द चेंडू झाला ना तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन पडतोय. ही ताकद असते मित्रांनो क्रिकेट या खेळाची. आज पाहिलं ना तर मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी असं वाटत त्याचं वजन पाहिलं ना तर जवळजवळ 50-55च्या आसपास असेल. परंतु त्याच्या फटक्यात इतकी पॉवरफुल ताकद असते ना की षटकार सीमारेषेच्या बाहेरच जाऊन पडतो. अशोक यावेळेला मात्र चकवा दिलाय हेस्टनच्या मागे. अर्थातच बिरवाडीचा आणखीन एक धृत यष्टीरक्षक मयूर मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक जर बघितलं तर फेब्रुवारीच्या एंडला ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा होईल आपली नामदार चषक त्यामध्ये भव्य दिव्याचे भरपूर मोठे मोठे खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच या मैदानावर आणि सामने देखील चुरशीचे होताना पाहायला मिळतील. बॅटची कडा चेंडूच्या खाली. मयूर झेल सोडणार नाही. चुकी नाही आणि चुकीला नसते माफी. फलंदाज क्रमांक पहिला आशिष तार बॅक टू द पवेलियन. नक्कीच मोठे मोठे तारे सितारे ऑल इंडिया टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. पॅकर ग्रुप बिरवाडी आयोजित नामदार चषक 2025 विद्युत झोतातील भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. पुढच्या महिन्यात या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं याच मैदानावर. याच मैदानाला पुन्हा एकदा 4 चांद लागले जातील. बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा. पॅकर बिरवाडची स्पर्धा म्हटलं ना की खऱ्या अर्थानं बिरवाडचा रसिक प्रेक्षक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो अशी क्रिकेटची स्पर्धा तिला पाहिलं ना तर 2018 पासून बहुधा तब्बल गॅप पडलाय आणि आज 6 वर्ष झाली.
7 वर्ष या स्पर्धेला पाहिलं तर गॅप पडला आणि तिथून मात्र आता पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भेटीला येते. तुमचे आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आज मंत्री झाल्यानंतर ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. नामदार चषक या वेळेला पाहिलं तर आमदार चषक नाही, MMA च्या क्रीडांगणावर नामदार चषक 2025 पार पडताना पाहायला मिळणार आहे. शॉर्ट लाईनचा चेंडू ढकलायचा होता, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. निखिल यावेळेला पुन्हा एकदा हुक केला, चेंडू मात्र ढकलून दिला गेला डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तितकंच चांगले क्षेत्ररक्षण मनोज याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. निखिल पारवे गोलंदाजी मार्केंडवर आहे. पहिला तरी आज खेळाडूनं मात्र बिरवाडीचा डंका वाजवला आणि तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. आज पाहिलं ना तर विलास सूर्य मला वाटते सकाळपासून तळ ठोकून या मैदानाच्या आतमध्ये बसलाय, कारण त्याच्या सगळ्या खेळाडूंची मॅच आहे. पहिला मंग्या कडू, त्यानंतर निखिल पारवे देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेला फलंदाज क्रमांक 2 प्रतीक तरेबाद. जर प्रतीक जर बघितलं तर विलास सुर्वेचा फॉर्म मध्ये नाही, इन फॉर्म मध्ये नाही तो, त्यामुळे तो सुट्टी घेतोय. नक्कीच दादा, जर पण आपण पाहिलं ना तर आतापर्यंत या बिरवाडी टेनिस क्रिकेटच्या इतिहासात असं तर मला क्वचित खेळाडू एक रुपेश दादा पवार असेल, विलास सुर्वे असेल, हे अजून खेळताना पाहायला मिळत आहेत. नाहीतर त्यांच्या जोडीचं बऱ्याच जणांनी क्रिकेट मात्र सोडून दिलंय, क्रिकेट पासून लांब झालेत. त्यात मयूर मोरे एक असतील. मयूर मोरे बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनने हे सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात आणलेलं आहे आणि निश्चितच हे श्रेय बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचं आहे. कारण पाहिलं ना तर बऱ्याच खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानाच्या आणण्याचं काम बिरवाडी असोसिएशनने केलंय, ज्यामध्ये संतोष उमराटकर देखील असतील. यावेळेला शॉर्ट पी लाईनचा चेंडू सचिननं कटवलाय व चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. परंतु निकेश गावरे चेंडूवर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे, एका धावानं स्कोरबोर्ड पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावर. ओलांचे VI मॉड्यूल नंबर 6 चे इन्चार्ज गणेश आयरे, आपल्याला विनंती, आपण ही निमंत्रण कक्षामध्ये यायचं. गणेश आयरे, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटायचा. निखिल निखिल पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर परेश, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. पाहिलं ना तर मिडल ऑफ द बॅट जरूर होऊ शकला नाही. पाच चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत. धावा पाहिल्या ना तर मैदानाच्या आतमध्ये 23 धावा पाहायला मिळतात. थोडीशी अडखळती लढखळती सुरुवात खरवली संघाची. 77 धावांचा पाठलाग करताना ना परेशच्या बॅटमधून पहिला षटकार आला. असं कुठेतरी वाटलं होतं, आशिषनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले, असं कुठेतरी वाटलं होतं की आता मात्र विजयाच्या जवळ जवळ जाताना पाहायला मिळेल खरवली संघ. परंतु आशिष बाद झाला आणि तिथून जो बॅकफुटवर संघ आलाय ना तो अजूनपर्यंत बॅकफुटवर राहिलाय. कमबॅक करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल ना, तर इथं मात्र एकेरी दुहेरी धाबाने काहीच होणार नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेला लोअर फुटा समोरच्या दिशेला खेळून काढला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच एक धाव घेईल आणि परेश मात्र स्ट्राईकवर राहील. धावसंख्या धावून पोहोचले ती 24 या आकड्यावर. सामना जिंकण्यासाठी पाहिलं ना तर अजूनही एक बॉल आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू निखिलच्या षटकातला. शॉर्ट पी लाईनचा चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स, सीमारेषा पार, फरार. धावा मिळतील 4-4-4. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28-28 या आकड्यावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 12 चेंडू आणि तब्बल 49 धावांची गरज आहे. अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. चारी बाजूनी सीमारेषा असणार हे एकमेव क्रीडांगण या रायगड जिल्ह्यातलं पाहायला मिळतं. एक प्रशस्त सीमारेषा आणि चारी बाजूनी सीमारेषा, कोणत्याही प्रकारचा अडथळा मैदानाच्या आतमध्ये नाही असं एकमेव मैदान आपल्याला पाहायला मिळतं या दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज मैदान. आणि नक्कीच हे मैदान मात्र वाचवण्यासाठी कित्येकाने प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून हे मैदान आपल्याला आज उपलब्ध पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. काही शक्य नाही. 24.5 धावांची गती राखायची आहे. यावेळेला पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एका षटकामागे पाहिलं ना, एका षटकात 4 षटकार मारायचे आहेत. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोणाचा खेळ चांगला होईल, कोण पुढच्या फेरीत दाखल होईल तेच पाहायला मिळणार आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू, बॅटची कडा, फटका फसलाय. यावेळेला मात्र उरल्या अशा अपेक्षाही इथं संपुष्टात आल्यात त्या करवली संघाच्या. कुठेतरी असं म्हणावं लागेल, खरवली संघाने अभ्यास केला होता निखिल पारवेचा आणि पेपर आला प्रीतम आमरे मयूर मोरेचा. नक्कीच परीक्षेला जरी जाताना तुम्हाला पेपर कोणता आहे तो माहीत नसेल आणि तुम्ही जर दुसऱ्याच विषयाचा अभ्यास करून गेलात आणि तिथं गेल्यावर मग काय लिहायचं तेच तुमच्या डोक्यात नसेल तर मात्र तुम्ही नापास होणारे निश्चित. आणि तशाच प्रकारची अवस्था काहीशी खरवली संघाची पाहायला मिळते. निखिल पारवेसाठी पूर्णपणे फिल्डिंग लावली होती, परंतु निखिल पारवे लवकर बाद झाला आणि तिथं मात्र प्रीतम आमरे आणि मयूर मोरेने फासे टाकले मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यात पूर्णपणे अडकून गेला तो ओंकार खरवली संघ. फलकावर धावा पाहिल्यात तर 30 धावा. व्हाईट बॉलचा इशारा आहे. खेळावं लागेल. सामन्यात हरो जिंको काही हो, परंतु सामन्याच्या जवळपास जरी गेलात ना तरी तुमचा आत्मविश्वास मात्र खूप काही सांगून जातो. कारण जो कॉन्फिडन्स नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर षटकार मारल्यानंतर येतो ना, तो मात्र पुढच्या सामन्यात देखील तशाच प्रकारची दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज होतो. परंतु तुमचा कॉन्फिडन्स एकदा का लूज झाला, तुम्ही एकदा का मनातून हरलात की तुम्ही मात्र आयुष्यासाठी हरलात. असं म्हटलं जातं, पहिली हार ही रणात होते, त्यानंतर हार ही मनात, पहिली हार ही मनात होते आणि नंतर हार रणात होते असं म्हटलं जातं. एकदा का मनातून हारलात ना का मात्र पुन्हा उठणं तितकंसं सोपं नसतं. परंतु रणात झालेली हार ही पुन्हा एकदा तुम्ही पुढच्या सामन्यात तिची कमतरता पूर्ण करू शकता. ब्लू स्टार क्रिकेट क्लब गाझी मोल्ला, भिवगर 11, वरंद 11, राजेवाडी संघ. आपण बरोबर 1 वाजता इथं हजर राहायचंय. चारही संघांनी विनंती की आपण चारही संघांनी बरोबर 1 वाजता इथं हजर राहायचंय. लगेच ड्रॉ होणार आहे आणि सामने ही क्वार्टर फायनलचा सामना, पहिला सामना खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची. लोवर फुल टॉस बॉल पाहिला मिळतोय. मिड विकेटच्या रिझन मध्ये बॉल गेलाय, तिथून पाहिले एकच धाव मिळते. आता पाहिलं ना तर बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. ओंकार खरवली संघाने हा सामना सोडलाय असंच म्हणावं लागेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलंय. 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 35 या आकड्यावर धावसंख्या थांबली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच
विवेक चव्हाण हा गोलंदाज वापरला गेला आहे. आता पाहिलं ना तर मधल्यावर संघाला काहीच नाही करायचं, 6 लिगल अँड फेअर डिलिव्हरी टाकायच्या आहेत आणि त्याच्यातच त्यांचा विजय आहे. 6 चेंडूवर 6 षटकार आले ना तर या सामना बनवणं शक्य नाही. जितू शिंदे MMA स्पोर्ट क्लबचे एक ॲक्टिव्ह मेंबर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. परंतु लढावं लागेल. हर्षद गागच्या बॅटमधून हवाई हल्ला लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार येताना पाहायला मिळतोय. मित्रांनो नक्कीच पाहिलं तर सामन्यात काही हो, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका. तुम्ही जर प्रेक्षकांची मनं जिंकायला शिकलात ना तर विजयाच्या दिशेने आपोआप जाल. 5 चेंडू 36 धावांची गरज आहे. यावेळेला आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आलाय की काय? यस, पंचाचे दोन्ही हात आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काही हो, परंतु लढताना पाहायला मिळतोय तो हर्षद गाग मैदानाच्या आतमध्ये. तिसरा मारला तर मात्र 300 रुपयाचं पारितोषिक. इम्तियाजभाई वाटवणकर यांच्याकडून पंचांचा निर्णय, व्हाईट बॉलचा इशारा. पाहिलं तर अजूनही प्राइज लागू असणार आहे. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. विवेक, यावेळेला मात्र तिसरा षटकार. चेंडूला आसमान दाखवले गेले. मी पहिलेच म्हटलं प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका. विजयाच्या बरोबर जवळ तुम्ही जाल. किती पाहिजे रे आता? अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू 23 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. एखादा नो बॉल आला ना तर मात्र खूप काही होणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढला. लॉंग ऑन रिजनला एक धाव जरूर मिळेल. बॅक टू बॅकचे 3 षटकार आलेत. परंतु विवेक पहिलं तर यावेळेला काय केलं, गती कमी केली, टप्पा थोडा मागे घेतला आणि तिथं मात्र हर्षदला हा चेंडू खेळणं कठीण झालं. मित्रांनो हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात ज्या वेळेला चालेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, टायमाला तुमचं मेंदू जेव्हा काम करेल ना वेळेवर, तेव्हा मात्र नक्कीच चांगला खेळ तुमच्याकडून होताना पाहायला मिळेल. विवेक अध्यक्ष पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. सुशील पवार भैरी ट्रस्ट चे देवस्थानचे सदस्य आहेत, त्यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका हवाई हल्ला हर्षद गाग. याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा आत्मविश्वास त्याला आला असेल ना पुढच्या सामन्यात नक्कीच तो चांगली बॅटिंग करेल. हार्ड लक ओंकार खरवली आणि पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक मधल्या वार्ड संघ. जे विजयी संघ आहेत त्यांना विनंती राहणार आहे की बरोबर 1 वाजता आपला संघ घेऊन दाखल व्हायचा आहे. ब्लू स्टार क्रिकेट क्लब गाझी मोल्ला, आझाद वरण संघ, भिवगर 11, राजवाडी संघ. आपल्याला विनंती राहणार आहे की आपण बरोबर 1 वाजता इथे हजर राहायचं आहे. संघ घेऊन तयारीत राहायचं आहे. कुठल्याही प्रकारात कुठल्याही संघाला वेळ दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हर्षद गाग आपलं पारितोषिक घरून जायचं. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी इम्तियाजभाई यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होतं आणि त्याचा इथं मात्र मानकरी ठरतोय तो हर्षद गाग. नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला. मी पहिलेच म्हटलं मित्रांनो प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका. सामन्यात हारो जिंको काही हो, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकायला शिकलात ना तर मात्र तुम्ही बरोबर विजयाच्या जवळ जाल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 26 धावा ची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली आहे तो प्रीतम आमरे ठरलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच बिरवाडीचा अजित मोहिते ही त्याची ओळख आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मंगेश शेलार आपल्याला विनंती केली जाते की आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच घेऊन सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आता मानकरी ठरलेला आहे तो प्रीतम आमरे. आपण टॉस का बॉसच्या एरियामध्ये जायचं आहे आणि हा पारितोषिक द्यायचं आहे. नक्कीच प्रशांत दादा, बंटी दादा खुश असणार आहे. मॅन ऑफ द मॅच प्रीतम आमरे ठरलाय. पिरामल संघाला आणखीन एक ऑलराऊंडर सुपरस्टार भेटलाय. प्रत्येक संघ पाहिलं ना तर MMA स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतोय.
कारण प्रत्येक कंपनीनं मात्र तयारी केली आहे. प्रत्येक कंपनी तयारी करून मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे. जय्यत तयारी प्रत्येक कंपनीची आहे. सुशील पवार आपल्याला विनंती राहणार आहे, आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. भैरी देवस्थानचे सदस्य माननीय श्री सुशील पवार आपल्याला विनंती आहे, आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आमचे एकेकाळचे मित्र विलास सुर्वे आपण पंचांची कामगिरी पार पाडायचे. विलास शिंदे आपल्याला विनंती आहे, पंचांची कामगिरी पार पाडायचे. मोहन पाटणे आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. मोहन पाटणे पॅकर फायटर ग्रुपचे सदस्य होते, त्यांना विनंती आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हिमांशू बोरकर आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. कबड्डीचा बादशाह अमित कदम आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं. हिमांशू आपण वरती येऊन बसायचंय. सामना 3 षटकाचा राहील. 3 षटकासाठी 3 खेळाडू आहे. कुठल्याही पॉवर प्लेचा नियम नाही, परंतु सर्कलमध्ये हे 4 खेळाडू पाहिजे. विकेट किपर, बॉलर आणि 2 क्षेत्ररक्षक हे कंपल्सरी राहणार आहे, याची नोंद घ्यायची. नक्कीच प्रशांतदा पाहिलं तर जितूदादा शिंदे देखील आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पिडीलाइट संघासाठी मात्र मेहनत घेताना आणि मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू जितू शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर वळूया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्केंडवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय शिंदे गोलंदाजी मार्केंडवर. गोलंदाज नक्कीच शिंदेकोण संघाचा एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर बॅटिंगसाठी अर्थातच बिरवाडी टेनिस क्रिकेटला पडलेलं डावखुऱ्या हाताचं गोड स्वप्न म्हणजे मंगेश कडू. तर नॉन स्ट्राईक एंडवर वैभव. पहिला बॉल इथं मात्र बॅटची कडा जरूर घेतली. चेंडू मात्र पाहिलं ना तर बॅकवर्ड शॉट लेगला फील्ड केला जाईल. एक धाव मिळेल. एका धावानं संघाचा श्री गणेशा, एका धावानं संघाचा स्कोरबोर्ड इथं मात्र सुरू करण्यात आलाय असं म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं मंगेश कडू पाहिलं तर यावर्षी देखील आस्ट्राईड संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे. कोपरान संघातून खेळताना पाहिलं तर आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळाला होता, परंतु यावर्षी वेगळा संघ, नवा जोश घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल का हेच येणाऱ्या काही दिवसात समजेल. विजय गोलंदाजी मार्केटवर समोर वैभव. यावेळेला समोरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू मात्र पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला जाईल. एकच धाव मिळेल. एका धावानं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती बिनबाद 2. 48-48 नंबरची जर्सी. आमचे मित्र आणि पत्रकार रामदास चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. मी रामदास चव्हाण यांना विनंती करतो की आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच 48 नंबरची जर्सी परिधान करून खेळताना पाहायला मिळतोय. अर्थातच मिस्टर IPL सुरेश रैनाची आठवण करून देतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. झेल इथं मात्र प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न फसला. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फॉर आर सीमारेषा पार आलाय चौकार. नक्कीच समीर दादा शिरशिवकर यांचंही स्वागत असेल. अर्थातच इंडियन आर्मीतून रिटायरमेंट घेतल्यानंतर मात्र महाराष्ट्र पोलीस दलात देखील जे दाखल झालेत, खऱ्या अर्थानं 2-2 गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणाव्या लागतील. सोपं नसतो मित्रांनो तेवढा फिटनेस ठेवणं, परंतु त्यांनी ते करून दाखवलंय आणि आता ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन. यावेळेला फटका फसलाय. मंगेश कडू फसलाय. फलंदाज क्रमांक पहिला अर्थातच डावखुऱ्या हाताचा मंगेश मैदानाच्या बाहेर. पत्रकार रामदास कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच अर्बन बँकेचे प्रमोद मामुणकर हे जे अधिकारी आहेत त्यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही इथे सहर्ष स्वागत केलं जाते. त्यांना विनंती आपण निमंत्रण कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं.
सागर ये स्वागत करी फोटो काढ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच रायगड पोलीस, पत्रकार रामदास कदम, रुपेश पवार चव्हाण यांच्या इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या इथे स्वागत केलं जाते. मी रामदास चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रायगड पोलीस रुपेश पवार हे नाव देखील पाहिलं ना तर एकेकाळी मात्र या नावानं देखील आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या नावाचा डंका वाजवला होता. तोच रुपेश पवार मैदानाच्या आतमध्ये रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल विजयचा, यावेळेला मात्र खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. सागर जाधव आपल्या विनंती प्रमोद मामुनकर यांचं इथे स्वागत करायचं आहे. नक्कीच आता मात्र बक्षिसांची खैरात होणार यात तीळ मात्र शंका नाही. कृष्णा कडू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कृष्णा कडू यांच्याकडून. अमित शॉर्ट कदम लाईनचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला. रुपेश पवारच्या बॅट मधून झालाय वार, आलाय षटकार. अमित कदम यांचं इथे स्वागताने केलं जाते. मी त्या अमित कदम यांना विनंती करतोय की आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. प्रतीक नक्कीच अमित कदम यांचा देखील इथं सत्कार सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं व्हायला हवा, कारण या खेळाडूनं मात्र या बिरवाडीचा डंका कबड्डीच्या खेळात अक्षरशः संपूर्ण रायगड जिल्ह्यात गाजवला होता. अमित कदम मैदानाच्या आतमध्ये आला ना की अक्षरशः मात्र समोरच्या 7 खेळाडूंचा थरकाप उडायचा. ते नाव होतं अमित कदम. तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटकात काय घडलं काय बिघडलं तर मंगेश कडू सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने गेला. 5 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहिल्या आणि तो मात्र डगआउटमध्ये गेला आणि 12 धावा आता मात्र आल्यात. रुपेश पवार यांनी शेवटच्या चेंडूवर एक षटकार खेळलाय. अशोक जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही इथे स्वागत केलं जातं. मी अशोक जाधव यांना विनंती करतो आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातलं कधीही कोणावर अडचण आली की अशोक जाधव नेहमीच मदतीला धावणारे असे अशोक जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण निमंत्रितांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अशोक जाधव यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. प्रतीक कालेकर यांना विनंती केली जाते आपण अशोक जाधव यांचं इथे स्वागत करायचं आहे, सन्मान करायचं आहे. यावेळेला अमेश शिंदेचा बॉल आला तसा फेकून दिला आकाशाला. गवस निघालणारा हवैय्याला आलाय वैभवच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या पहिली तर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वैभवच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतो. यावेळेला मात्र चांगला फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. बॅटर नंबर 2 बॅक टू द पवेलियन. फलंदाज क्रमांक 2 वैभव तळदेवकर. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का कुंभारवाडा संघाला इथं मात्र लागलाय. वळिया मैदानाच्या दिशेनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच ही बिरवाडीची एक्सप्रेस दाखल झाली आहे. अतिश कडू नाव आहे अतिश कडू. शॉर्ट पी लाईनचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. 1 बाउंड चेंडू फरार. सीमा रेषा पार. अतिश कडूच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्यांदा तर अतिश कडू देखील असं नाव आहे. या खेळाडून मात्र देखील कमी वेळात
आपल्या नावाचा डंका संपूर्ण रायगड जिल्ह्यात वाजवलाय तोच अतिश कडू पाहायला मिळतोय. उमेश शिंदे गोलंदाजी मार्केटवर, यावेळेला घुटना टेक अतिश कडू का सिक्सर देख. प्रेक्षकांसाठी मात्र कॅच पकडली त्यासाठी 100 रुपयाचा रोख पारितोषिक चेंडू आणून द्यायचा आहे. प्रेक्षक हा दर्दी प्रेक्षक आहे, निश्चितच मदत करणार यात काय वाद नाही. प्रत्येक प्रेक्षकाला मैदानाच्या बाहेरच्या झेलला 100 रुपयाचा रोख पारितोषिक राहणार आहे. या वेळेला मात्र फटका फसलाय की काय नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वा भाई वा, अतिश कडू. येणाऱ्या काळात मात्र या नावाचा डंका जरूर वाजताना पाहायला मिळणार आहे. कारण पाहिलं ना तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून अतिश कडू पुढे येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू व 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35, 35 या आकड्यावर. उमेश शिंदे याच्यावर आक्रमण. या वेळेला मिस केला गेला पाहिलं ना तर स्वतःवर देखील नाराज होतोय तो अतिश कडू. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फलकावर धावा पाहिला तर 35. स्वतःवर नाराज जरूर आहे कारण पाहिलं ना थोडासा खराब चेंडू होता. पाटी पिचिंग केलेला हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जर झाला असताना तर नक्की सीमारेषेला च्या बाहेर होता, परंतु अतिश स्वतःवर नाराज झालाय. स्ट्राइक एंडवर रुपेश पवार. थर्टी 35 धावा धफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्केटवर तिसऱ्या षटकासाठी अभि पाहायला मिळतोय. समोर रुपेश पवार. शॉर्ट पी लाईनचा चेंडू आता मात्र थांबणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार, सीमारेषा पार, षटकार. गणेश आयरे आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्ही आय मॉड्यूल नंबर 6 चे इंचार्ज ओलॉनचे गणेश आयरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही इथे सहर्ष स्वागत केलं जाते. मोहन पाटणे आपण जुने जाणते खेळाडू आहेत. मोहन पाटणे आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. आता पाहिलं ना तर शेवटचं षटक म्हटलं की खऱ्या अर्थानं हे षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये मात्र सुरुवात झाली आहे ताबडतोड सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. रुपेश पवार ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. अतिश कडूने मात्र 2 षटकार लगावले. शेवटचा चेंडू जरूर त्याच्याकडून मिस झाला, परंतु उमेश शिंदेने मात्र देखील चकवा दिला होता. थोडीशी पाटी सेम पिचिंग केलं होता, परंतु गती कमी केली आणि तिथं मात्र फसवलं ते अतिश कडू याला. सामना पाहिला ना तर आता मात्र एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे. धावफलकावर धावा 45, 45 या आकड्यावर. यावेळेला लोवर फुलटॉस हा फटका देखील फसलाय आणि झेल पाहिलं तर धरतीला दान. रुपेश पवार यानं दिलं गेलं जीवदान. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू होता. लोवर फुलटॉस मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. मोठ्या फटक्यात परिवर्तन होऊ शकलं नाही. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथं पाहायला मिळतंय. एकच धाव मिळणार आहे. एका धावानं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 47, 47 या आकड्यावर. आता पाहिलं ना तर मात्र खूप सारं घडतंय, खूप सारं बिघडतंय, कारण शेवटचं षटक आलंय आणि शेवटच्या षटकात मात्र काय करायचं असतं तर चेंडूला आसमान दाखवायचं असतं आणि तेच होताना पाहिलं मिळतं. परंतु षटकार चौकार आला आणि त्यानंतर जे कमबॅक आहे ना ते अप्रतिम केलं मैदानाच्या आतमध्ये. अभि हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, खराब फटका, फटका फसलाय
चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु पाहिलं नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. यशस्वीरित्या 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. दोन धावांना स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या धावून पोहोचते ती 49 या आकड्यावर. धावा धावल काबर रुपेश पवार. यावेळेला मात्र गती कमी आणि इथं मात्र चकवलंय. फलंदाज बाद होईल. रुपेश पवार. षटक संपलंय. 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 49 धावा धावफलकावर. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. असं म्हटलं जातं मित्रांनो, गरजेला उभा राहतो ना तो देवापेक्षा देखील मोठा असतो. इथं मात्र काय होईल, गरज बनायची आपल्या संघासाठी. 50 धावांचा पाठलाग 18 चेंडूत करायचा आहे. अमेश शिंदेच्या साथीला कोणता फलंदाज जाईल. विजय शिंदे आहे मैदानाच्या आतमध्ये. जितू शिंदे देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते जितू शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरोखर या धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु समोरून देखील लढायचं भिडायचं. बिरवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आतिश कडूला सामोरं जायचं आहे. तर चारही टीमचे भिवगर 11 संघ, ब्लू स्टार गाझी मोल्ला, राजवाडी 11 आणि आझाद वरण. आपल्याला विनंती आहे, बरोबर 12:30 आपण इथे हजर राहायचं. ड्रॉ फुटणार आहे. ड्रॉ नंतर आपला जो संघ येईल तसा लगेच सामना खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चारही संघांना विनंती आहे, आपण इथे हजर राहायचं आहे. कुठलीही सबब ऐकली जाणार नाही. भिवगर संघ, गाझी मोल्ला, ब्लू स्टार बिरवाडी संघ, आझाद वरण आणि राजवाडी संघ, आपल्याला विनंती आहे की आपण इथे हजर राहायचं 12:30. एक बिरवाडी क्रिकेट असोसिएशनची शिस्त आहे की मैदानात उतरताना लाईन मध्येच खेळाडू आतमध्ये जातात. खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची शिस्त पाळली जाते. क्रिकेट म्हटलं की निश्चितच जंटलमन लोकांचा हा खेळ आहे. प्रत्येक किती धावांचं आव्हान उभं केलेलं आहे? 49 धावांचं आव्हान, 50 धावांचं आव्हान उभं केलं. 49 धावा धावफलकावर आहेत. जवळजवळ 16 धावांची गती ही राखायची आहे. गाझी मोल्ला बिरवाडी संघ, ब्लू स्टार बिरवाडी संघ, आझाद वरण, राजवाडी 11 आणि भिवगर संघ लगेचच हजर राहायचं आहे. कुठलीही सबब ऐकली जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेनं. ही स्पर्धा पाहिली तर cricklive.in माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. दीपकजी मंडले सर आणि कंपनी पाहिलं तर मागच्या 3 दिवसापासून मात्र खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी देखील घेतली आहे. मित्रांनो, पाहिलं तर कॅमेरामन होणं सोपं नसतं, टेक्निशियन होणं सोपं नसतं. कारण एखादा हवेत गेलेला छोटासा चेंडू त्याला परफेक्ट आपल्या कॅमेऱ्यात टिपायचा असतो. हे देखील करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. यानंतर होणारा सामना आहे तो बारसगाव, ओमसाई बारसगाव विरुद्ध मधलावाड. नाणेफेकीसाठी मी पत्रकार रामदास चव्हाण यांना विनंती करतो की आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. रामदास चव्हाण साहेब यांना विनंती केली जाते. टॉस का बॉसच्या एरियामध्ये जायचं आहे. दोन्ही कर्णधार यायचं आहे. ओमसाई बारसगाव संघ कर्णधार, मधलावाड संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी चला. सामना 3 षटकाचा राहील, याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच आता पाहिलं ना तर पैशांचा पाऊस इथं मात्र पडताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाची दाद देणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक कृष्णा कडू यांच्याकडून लावलं गेलंय. कुंभारवाडा संघाचे ग्रामस्थ. तर गोलंदाजी मार्केटवर अर्थातच भिरवाडी एक्सप्रेस आतिश कडू पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं आपल्या नावाचा डंका संपूर्ण रायगड जिल्ह्यात वाजवलाय
तोच अतिश कडू, त्याचा वेग पाहिला, व्हेरिएशन पाहिलं ना तर अफलातून आहे. आणि तोच अतिश समोर असेल, अर्थातच अनुभव खूप मोठा आहे, तो उमेश शिंदे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अतिश तर मधल्यावर संघानं नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अतिश कडू गोलंदाजी मार्केटवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पंचांच्या निर्णयाची अपेक्षा पंच आमच्याकडे वळतील. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पाहिलं ना तर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावानं संघाचा श्री गणेश हा मैदानाच्या आतमध्ये. उमेश 11 शिंदेकोण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिश यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळायचा होता, फटका फसलाय, बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये घरंगळत जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावानं पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती बिनबाद 2. अतिश यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फार वेग आहे. पुन्हा एकदा मिळते, एका धावानं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. पाहिलं ना तर अतिशच्या वेगाला सामोरं जाणं तितकीशी सोपी गोष्ट नसते. नुसता वेग असून तुमच्याकडे चालत नाही. तुमच्या गोलंदाजीत व्हेरिएशन असणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि हे पुरेपूर पॅकेज म्हणजे अतिश कडू. यावेळेला स्लोवर वन पिक केला, फटका फसला, चेंडूच्या खाली वैभव. फलंदाज क्रमांक पहिला उमेश शिंदे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का शिंदे कोण संघाला लागताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर शिंदेकोण संघ देखील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, परंतु कुंभारवाडा संघ पाहिलं तर कागदावरच नव्हे तर मैदानाच्या आतमध्ये देखील हार्ड हिटर फलंदाज, चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला आहे. बिरवाडी असोसिएशनचं तब्बल लागोपाठ 7 वेळा ज्या संघानं विजेतेपद नोंदवलं तो कुंभारवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशवर वार केला गेला, चेंडू षटकार सीमारेषेच्या बाहेर प्रतीकच्या बॅट मधून. अतिश शॉर्ट लाईनचा चेंडू आणखीन एकदा पिक केलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अतिश कडूवर केलं गेलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग राहिली प्रतीक, वा बाई वा, जणू काय डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिला बॉल पहिला षटकार, दुसरा चेंडू देखील फेकून दिला जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. वाडा बॅटिंग प्रतीक शिंदे, कौतुक करणं गरजेचं आहे. काय बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय, उंची जास्त, अति चेंडूच्या खाली आणि चोख प्रत्युत्तर 2 षटकारांचं इथं पाहायला मिळतंय. 2 षटकारांचं चोख प्रत्युत्तर अतिश कडून दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती प्रतीक. 2 चेंडूचा सामना केला आणि 12 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. बॅक टू बॅकचे 2 षटकार प्रतीक याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. आता गोलंदाजी मार्केटवर गोलंदाज पाहिला तर आर्मी मॅन, पोलीस मॅन म्हणावा लागेल समीर शिरशिवकर. एक कुंभारवाडा संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्केटवर येताना पाहायला मिळतोय.
नक्कीच कुंभारवाडा संघासाठी पाहिलं तर मागची स्पर्धा मात्र थोडंसं थांबला होता. मागच्या स्पर्धेत पाहायला मिळाला नाही, परंतु या स्पर्धेत आपल्या संघासाठी दाखल झाला. तितकंच सोपं नसतं संघाच्या आतमध्ये कंटिन्यू आपली नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून येणं. यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई हल्ला, षटकार ऋतिकच्या बॅटमधून आलाय. 12 चेंडू 35 धावांची गरज असताना षटकार आलाय. आता मात्र समीकरण आलंय 11 चेंडू आणि 29 धावांवर. अमेश शिंदे बाद झालाय, परंतु त्यानंतर देखील या खेळाडूंचा दमखम आहे ना तो तसाच राहिलाय. हे होणं गरजेचं आहे. अनुभवी खेळाडू बाद झाल्यानंतर देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लढणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळायचा होता, फटका फसलाय. एकच धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22-22 या आकड्यावर. एक नक्कीच क्रिकेटचं घमासान युद्ध कुंभारवाडा आणि शिंदे कोण या दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 22 समीर शिरशिवकर, समोर विजय. शाटपी लाईनचा चेंडू मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाहीये. मिड विकेट रिजनला खेळून काढलाय. चेंडूवर पाहिलं ना तर रोहन पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. एका धावानं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या धावून पोहोचेल ती 23 धावसंख्या 23 या आकड्यावर. आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं ना तर मात्र 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 चेंडू 27 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर घमासान षटकार चौकार, त्यानंतर देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. दोन्ही बाजूने सामना फिरतोय. बॅटची कडा आणि इथं मात्र पाहिलं तर तितकंच चतुरस्र क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 26 धावा आता हव्यात. चेंडू शिल्लक राहिले 7 आणि धावा हव्यात त्या 26. 7 चेंडू शिल्लक राहिले. समीकरणाला ते 26 धावांची गरज. हा चेंडू पाहिला ना तर या स्पर्धेतला निर्णय, या मॅच मधला निर्णायक बॉल असणार आहे. आणि पाहिलं तर चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 6 चेंडू 26 धावांची गरज. अर्थातच पाहिलं तर तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्केटवर येईल. रोहन हे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. रोहन गोलंदाजी मार्केटवर येईल. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावांची गरज. असोसिएशन बिरवाडी क्रिकेट असोसिएशन चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. हा क्रिकेटचा थरार आहे. या एमएमएच्या क्रीडानगरी म्हटली की रसिक प्रेक्षकांची दर्दी, रसिक प्रेक्षकांची गर्दी, रसिक प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या आतमध्ये नेहमीच होत असते. बिरवाडचा रसिक प्रेक्षक म्हटला की क्रिकेटला नाहीच तर प्रत्येक खेळाला डोक्यावर उचलून नाचणारा रसिक प्रेक्षक म्हणून ज्या रसिक प्रेक्षकाकडे पाहिलं जातं तोच बिरवाडचा रसिक प्रेक्षक. आज मात्र संध्याकाळच्या सत्रात या मैदानावर मात्र खूप सारी गर्दी होताना पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल पायावर जरूर आदळलाय. लेग बिफोरची अपील जरूर केली गेली आहे, परंतु पंचही तितकेच अनुभवी आपल्याला पाहायला मिळतात. विलास शिंदे एकच धाव मिळेल. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. असं म्हटलं जातं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथं मात्र इतिहास घडवण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय तो विजय शिंदे. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून धावा मिळतील 6-6-6. 4 चेंडू 19 धावांची गरज.
या बॉलवर जर षटकार आला ना तर नवा ट्विस्ट आहे मॅचच्या आतमध्ये. हा निर्णायक चेंडू, रोहनला काही करून हा चेंडू निर्धाव टाकण्याचा रोहन प्रयत्न करणार आणि विजय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करणार. हा निर्णायक मॅच बॉल आहे. 4 चेंडू 19 ची गरज. शॉर्ट पी लाईनचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, लोंगांच्या डोक्यावरून अवयला. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, दडपण दोन्ही संघावर आलंय. 3 चेंडू 13 धावांची गरज. चला फास्ट घ्या विनंती असेल. 3 बॉल 13, कोणाचे वाचतील 3-13 या स्पर्धेत तेच सांगणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 3-13 आलाय. 3 चेंडू 13 धावांची गरज. रोहन आता पाहिलं ना तर रोहन एक नौका गोलंदाज आहे. त्याच्याकडे मात्र व्हेरिएशन खूप आहेत, वेग देखील चांगला आहे, परंतु अनुभव कमी आहे. तिथं कुठल्या तरी स्पर्धेत एखादा षटकार आल्यानंतर ना अनुभव कमी असल्यानंतर थोडीशी भीती मनाच्या आतमध्ये निर्माण होते आणि ती भीती पाहिलं ना तर तुमच्या कडून चुका घडवते आणि त्या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात. परंतु रोहनला कॉन्फिडन्सने गोलंदाजी करायची आहे. 3 बॉल 13. यावेळेला शॉर्ट पी लाईनचा चेंडू फटका फसलाय. यस रोहन चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. नक्कीच लढलाय भिडलाय विजय. कौतुक विजयचं देखील असणं गरजेचं आहे. आहेत कृष्णा कडू. 400 रुपये झालेत. टोटल 1000 झालेत. ओके, किती विकेट गेलेल्या आहेत? 3 विकेट गेल्यात. आता या रोहनचे 300 रुपये रोहनच्या खात्यात जमा झालेत. 300 रोहनच्या खात्यात जमा झालेत. 100 वैभवच्या खात्यात जमा झालेत. आतिशच्या खात्यात 300. बॅट्समन नेम ओमकार. 2 चेंडू 13 धावांची गरज. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स, सीमारेषा पार, फरार. आलाय चौकार. परंतु आता पाहिलं तर कुंभारवाडा संघानं मात्र आपले इरादे स्पष्ट ठेवलेत. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 चेंडू आणि तब्बल 8 धावांची गरज. नऊ धावांची गरज. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय, परंतु पाहिल्यानंतर खूप सारा उशीर झालाय. सामना संपलाय, परंतु कॉन्फिडन्स या षटकारानं जरूर येताना पाहायला मिळतो. तो ओंकारचा षटक संपलाय. 3 षटकाचा खेळ संपला. इथं पाहिलं तर सामना देखील संपलाय. कुंभारवाडा संघ या स्पर्धेचा क्वार्टर फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. ज्ञानेश्वर बिरवाडकर यांच्याकडून रोहनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर कृष्णा कडू यांच्याकडून पाहिलं ना प्रत्येक विकेटसाठी 200, प्रत्येक कॅच साठी 100. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कळवायचा आहे. प्रतीक, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच आतिश कडू.